हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. सो डिस्पर्शन ऑफ लाईट काय असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल एक एक्सपेरिमेंट ज्यामध्ये आपण घेतला एक ग्लास प्रिझम. आता ग्लास प्रिझम घेतलाय आणि यामधून आपण पास करू सनलाईट. सो असं करणारा फर्स्ट सायंटिस्ट जे असणार आहे ते असणार आहे सर आयझॅक न्यूटन, ज्यांनी फर्स्ट टाइम ग्लास प्रिझम मधून पास केला होता सनलाईट. और आपण जेव्हा लाईट डिफरंट मीडियम मधून पास करू तेव्हा त्या लाईट वर काय इफेक्ट होईल हे समजून घेऊ शकतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट वरून. सो बघू शकता आपण सनलाईट जो आपल्याला अपियर होतो ऍज अ व्हाईट लाईट. सो सनलाईट जो अपियर होतो आपल्याला ऍज अ व्हाईट लाईट जेव्हा तो आपण एंटर केला ग्लास प्रिझम वरती तेव्हा तो त्याच्या कंपोनंट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. आता जो आपला सनलाईट असेल तो बनलेला असेल 7 कलर्स पासून और आपला जो लाईट असेल तो बनलेला आपल्या 7 कंपोनेंट्स ऑफ कलर पासून. आणि ते कंपोनेंट्स ऑफ कलर जेव्हा आपण सनलाईट पास केला ग्लास प्रिझम वरून तो डिवाइड झाला त्याच्या कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये. तर बघू शकता कलर्स दॅट इज व्ही स्टँड्स फॉर व्हायलेट. बघू शकता व्ही स्टँड्स फॉर व्हायलेट. त्यानंतर बघू शकता आय दॅट इज इंडिगो. त्यानंतर बघू शकतो आपण बी दॅट इज ब्ल्यू, BSL ब्ल्यू. त्यानंतर बघू शकतो आपण जी दॅट इज ग्रीन. त्यानंतर बघू शकतो आपण Y दॅट इज येलो, O दॅट इज ऑरेंज अँड R दॅट इज रेड. सो या 7 कंपोनेंट्स मध्ये जो आपला सनलाईट आहे तो डिवाइड होईल. आणि असं करणारे जे फर्स्ट सायंटिस्ट असेल त्यांचं नाव होतं सर आयझॅक न्यूटन, ज्यांनी सांगितलं की जर सनलाईट आपण पास केला ग्लास प्रिझम मधून तर तो त्याच्या कंपोनेंट्स मध्ये होतो डिवाइड. आणि त्याचे कंपोनेंट्स कोणते असेल तर 7 कलर्स ऑफ कंपोनेंट असतील. व्ही दॅट इज व्हायलेट, जो सगळ्यात जास्त रिफ्रॅक्शन झालेला आहे तो असेल व्हायलेट. आणि जे सगळ्यात स्मॉलेस्ट रिफ्रॅक्शन झालेलं असेल ते असेल रेड. तर बघू शकतो आपण जे सगळ्यात स्मॉलेस्ट रिफ्रॅक्शन असेल ते असेल रेड आणि जे सगळ्यात जास्त रिफ्रॅक्शन असेल ते असेल व्हायलेट कलर मध्ये. आणि 7 कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये तो विल डिवाइड. आणि याला म्हणू शकतो आपण लक्षात ठेवायसाठी विबजर. बघू शकता याला लक्षात ठेवताना आपण लक्षात ठेवू शकतो विबजर. आणि विबजर आपण उलट लिहत जायचं, मीन्स खालपासून तर वरपर्यंत लिहत जायचं VIBJYOR. सो डायग्राम विचारू शकता तुम्हाला एक्झाम मध्ये, ड्रॉ द डायग्राम फॉर डिस्पर्शन ऑफ लाईट ऑफ सनलाईट. सनलाईटच्या डिस्पर्शन साठी डायग्राम विचारू शकते. आणि त्यासाठी आपल्याला कंपोनंट्सचे जे कलर्स आहेत ते लक्षात असायला पाहिजे आणि ते जे असतील ते लक्षात ठेवायचं आपण विबजर लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल V फॉर व्हायलेट, I for indigo, B for blue, G for green, Y for orange, Y for yellow, O for orange and R for red. हे 7 कंपोनेंट्स ऑफ कलर असतील जे डिवाइड झालेले आहे सनलाईट पासून. आता आपण जर लाईट कुठल्याही मीडियम वर इम्पॅक्ट केला, आता बघू शकता आपण कुठल्याही मीडियम मधून जर लाईट पास केला तर तो डिवाइड होतो त्याच्या 7 कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये. आणि त्याचं एक्झाम्पल असेल ग्लास प्रिझम. ग्लास प्रिझम म्हणून जेव्हा आपण लाईट एंटर केला तो डिवाइड झाला त्याच्या कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये. आणि कंपोनेंट्स ऑफ कलर बघितले आपण दॅट इज विबजर. तर बघू शकता आता हे कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये डिवाइड व्हायसाठी आता हे कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये डिवाइड का बरं झाले तर जेव्हा लाईट AR बघू शकता जेव्हा लाईट AR और व्हॅक्यूम मधून जर आपण लाईट पास केला व्हॅक्यूम मधून तर तो सिमिलर वेनी पास होईल आणि रिफ्रॅक्शन होताना त्याच्या कंपोनेंट्स मध्ये डिवाइड होत नाही. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स इन अ व्हॅक्यूम. और जेव्हा व्हॅक्यूम और एअर मध्ये लाईट ट्रॅव्हल करेल तो त्याच्या कंपोनेंट्स मध्ये डिवाइड होत नाही. पण जेव्हा तो व्हॅक्यूम मधून एका मीडियम मध्ये एंटर करेल पुन्हा तो डिवाइड होतो त्याच्या कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये. मीन्स जेव्हाही रे ऑफ लाईट पास करतो आपण डिफरंट मीडियम मधून तो त्याच्या कंपोनेंट्स मध्ये होतो डिवाइड. सो रे ऑफ लाईट जेव्हाही आपण पास करू और लाईट जेव्हाही आपण पास करू जेव्हाही रे ऑफ लाईट पास करू डिफरंट मीडियम्स मधून तो त्याच्या कंपोनेंट्स मध्ये विल डिवाइड. आणि यालाच म्हणू आपण द प्रोसेस ऑफ separation of light into its component while passing through different medium is called dispersion of light. So dispersion of while passing through different medium. जेव्हा रे ऑफ लाईट आपण पास केला डिफरंट मीडियम मधून तो सेपरेट होतो त्याच्या कंपोनेंट्स मध्ये. बघा द प्रोसेस ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट.
सेपरेट झालेला आहे लाईट त्याच्या कंपोनंट्स मध्ये इनटू इट्स कंपोनंट व्हाईल पासिंग थ्रू डिफरंट मीडियम. मीन्स जेव्हा लाईटला आपण डिफरंट मीडियम मधून पास केलं तो त्याच्या कंपोनंट्स मध्ये डिवाइड होतो आणि यालाच म्हणतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट. आता जेव्हा डिस्पर्शन झालेला आहे तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यात जो लिस्ट डिस्पर्शन असेल ते झालेला आहे रेड कलरचा आणि जे सगळ्यात हायेस्ट डिस्पर्शन असेल ते झालेलं आहे व्हायोलेट कलरचा. इट डिपेंड्स अपॉन इट्स वेवलेंथ. आता बघू शकता याचं जे डिस्पर्शन असेल ते डिपेंड करते वेवलेंथ वरती. आता लाईट जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल दॅट इज लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो रेडिएशनच्या फॉर्म मध्ये लाईट जातो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असेल. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि रेडिएशनच्या फॉर्म मध्ये जाताना तर बघू शकता सगळे जे रेडिएशन्स असतील त्यांना असतील वेवलेंथ. आता जर रेडिएशन्स आहेत आणि रेडिएशन्स जर इमिट होत असतील तर त्याला असेल वेवलेंथ. आणि वेवलेंथ समजून घ्यासाठी बघू शकतो आपण एक क्रिस्ट आणि एक ट्रफ या फॉर्म मध्ये वेवलेंथ चालते. सिमिलरली जे आपण बघितलंय इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये करंट एसी करंट जो आहे तो चालतो वेव्हच्या फॉर्म मध्ये. सिमिलरली आपले जो लाईट असेल तो जाईल वेव्हच्या फॉर्म मध्ये आणि हा असेल वन क्रिस्ट अँड वन ट्रफ मिळून होते एक वेवलेंथ. सो बघू शकता वन क्रिस्ट अँड वन ट्रफ मिळून होईल वेवलेंथ. आणि ही जी वेवलेंथ असेल याचा डिस्टन्स प्रत्येक कलर साठी डिफरंट असेल. मीन्स हे जे वेवलेंथचं डिस्टन्स आहे हे जी वेवलेंथ आहे ही जी वेवलेंथ असेल ही प्रत्येक कलर साठी डिफरंट असेल. रेड कलर साठी क्लोज टू 700 नॅनोमीटर असेल. रेड कलर साठी असेल क्लोज टू 700. तेच व्हायोलेट कलर साठी असेल 400 नॅनोमीटर. आणि या रेंज मध्ये हे सगळे कलर असतील. बघू शकता 400 टू 700 नॅनोमीटर या रेंज मध्ये सगळे कलर असतील. आता जर बघितलं आपण सगळ्यात शॉर्टेस्ट वेवलेंथ जे आहे ते असेल व्हायोलेट कलरची आणि व्हायोलेट कलरची वेवलेंथ शॉर्ट असल्याने त्याचं जे रिफ्रॅक्शन आहे ते खूप जास्त असेल. तेच जर बघितलं आपण रेड कलर तर रेड कलरचं जे रिफ्रॅक्शन आहे ते कमी असेल बिकॉज याची वेवलेंथ खूप जास्त असेल. सो वेवलेंथ जास्त असेल रेड कलरची आणि कमी असेल व्हायोलेट कलरची. व्हायोलेट कलरची वेवलेंथ कमी आहे त्यामुळे त्याचं रिफ्रॅक्शन खूप जास्त आहे आणि रेड कलरची वेवलेंथ जास्त आहे त्यामुळे त्याचं रिफ्रॅक्शन कमी आहे. तर बघू शकता वेवलेंथ आपण म्हणू वन क्रिस्ट अँड वन ट्रफला. बघू शकता इतकं जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स इन केस ऑफ व्हायोलेट छोटा असेल आणि हेच डिस्टन्स इन केस ऑफ रेड कलर जास्त असेल. आणि वेवलेंथ आले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. जो लाईट चालतो तो चालतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या फॉर्म मध्ये. सो रेडिएशन्सच्या फॉर्म मध्ये जेव्हा लाईट जाईल तेव्हा त्याच्या फॉर्म होतात वेव्स. आणि वेव्स जर बघितले आपण वेव्सला असेल वेवलेंथ आणि रेड कलर साठी वेवलेंथ जास्त असेल म्हणून याचं रिफ्रॅक्शन लेस आहे आणि व्हायोलेट कलर साठी हीच वेवलेंथ कमी असेल म्हणून याचं रिफ्रॅक्शन जास्त असेल. सो बघू शकता आणि बाकी जे कलर असतील यांची वेवलेंथ इन बिटवीन 400 टू 700 नॅनोमीटर असेल. सो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकते की रेड कलर साठी वेवलेंथ किती असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 700. व्हायोलेट कलर साठी वेवलेंथ किती असेल तर 400. त्यानंतर बघू शकतो आपण जेव्हाही रे ऑफ लाईट पास होईल एअर और व्हॅक्यूम मध्ये. आता जर बघितलं आपण एअर मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये जर रे ऑफ लाईट पास होत असेल तर ऑल कलर्सच्या जी व्हेलॉसिटी असेल ते सेम असेल. बघू शकता जर आपला जो रे ऑफ लाईट आहे रे ऑफ लाईट और लाईट जो आहे तो ट्रान्सफर होत आहे एअर और व्हॅक्यूम मध्ये. एअर और व्हॅक्यूम मध्ये पास होताना त्याची जी व्हेलॉसिटी असेल व्हेलॉसिटी फॉर ऑल द कलर्स ही असेल सेम. बट जेव्हा तो डिफरंट मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतो जसं इथे ट्रॅव्हल केलाय तो ग्लास प्रिझम मध्ये हे व्हेलॉसिटी फॉर ऑल कलर्स होऊन जाते डिफरंट. आणि डिफरंट झाल्याने तो त्याच्या कंपोनंट्स मध्ये डिवाइड होतो आणि यालाच म्हणतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट. मी जेव्हाही तो व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करेल व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करताना ऑल कलरची जी व्हेलॉसिटी असेल व्हेलॉसिटी जी असेल ती असेल सेम आणि त्यामुळे आपल्याला अपियर होतो ऍज अ व्हाईट लाईट. जो लाईट अपियर होतो आपल्याला व्हाईट लाईट अपियर होतो बिकॉज ऑल कलर्सची जी व्हेलॉसिटी असेल ती सेम असेल इन केस ऑफ व्हॅक्यूम और इन केस ऑफ एअर. बट जेव्हा तो डिफरंट मीडियम मध्ये जातो तेव्हा त्याची जी व्हेलॉसिटी आहे डिफरंट कलर्सची व्हेलॉसिटी डिफरंट होऊन जाईल आणि त्यामुळे तो तुम्हाला दिसेल तुम्हाला डिवाइड होताना त्याच्या कंपोनंट्स मध्ये आणि यालाच म्हणतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट. बघू शकता. सो याआधी आपण बघितलं डिस्पर्शन ऑफ लाईट आणि यानंतर आपण बघणार आहे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो होऊ शकता आपल्याला आता बघायचं आहे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. यासाठी आपल्याला 2 मीडियम्स घेतलेले आपण. यासाठी बघू शकता वॉटर अँड एअर असे आपण 2 मीडियम्स घेतले आहे. सो जर एअर बघितलं तर आपण गॅसेस फॉर्म मध्ये असेल एअर आणि वॉटर जर बघितलं तर हा असेल लिक्विड फॉर्म मध्ये. तर आपल्याला माहित आहे इन लिक्विड फॉर्म जे पार्टिकल असतील ते क्लोज असतील ऍज कम्पेअर्ड टू गॅसेस. मीन्स वॉटर मोर डेन्स असेल ऍज कम्पेअर्ड टू एअर. मीन्स वॉटर मध्ये पार्टिकल्स जास्त क्लोज असतील ऍज कम्पेअर्ड टू एअर आणि त्यामुळे आपण वॉटर असेल डेन्सर मीडियम बघू शकता ज्यामध्ये पार्टिकल्स क्लोज असतील ज्यामध्ये
मास पर युनिट व्हॉल्यूम मीन्स डेन्सिटी ग्रेटर असेल ते असेल डेन्सर मीडियम, आणि त्यानंतर एअर त्याच्यामध्ये पार्टिकल्स हे कमी असतील इन सेम व्हॉल्यूम तर त्याला म्हणून आपण रेअरर मीडियम. सो वॉटर असेल डेन्सर मीडियम तर एअर असेल रेअरर मीडियम. आणि आता बघू शकतो आपण लाईट सोर्स जो आहे तो घेतलेला आपण डेन्सर मीडियम मध्ये, आणि लाईट जो आहे तो जात आहे डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये. सो जेव्हा लाईट डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जाईल, सो जर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर त्यामध्ये बघितलं आपण की रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये लाईट जात असेल तर त्यानंतर डेन्सर मधून रेअरर मध्ये जात असेल, आणि त्यानंतर जर लाईट नॉर्मली जात असेल, अशी आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया बघितले आहे. सो डेन्सर मधून रेअरर मध्ये जात असेल, बघून घ्या लाईट सोर्स असेल डेन्सर मीडियम मध्ये आणि तो जात आहे रेअरर मीडियम मध्ये. तर बघून घ्या लाईट सोर्स घेतला आपण आणि लाईट इमिट केल्यानंतर जे रिफ्रॅक्शन होईल, आता यामध्ये बघू शकता रिफ्रॅक्शन जेव्हा होईल वॉटर मधून जेव्हा लाईट एअर मध्ये जाईल त्यामध्ये झालेला आहे रिफ्रॅक्शन, आणि रिफ्रॅक्शन होताना जो रे ऑफ लाईट आहे तो जाईल अवे फ्रॉम द नॉर्मल. सो लाईट इन्सिडेंट केल्यानंतर इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे, तर रिफ्रॅक्टेड रे बघू शकता अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल बिकॉज लाईट जात आहे डेन्सर टू रेअरर. जेव्हा लाईट डेन्सर टू रेअरर जाईल तेव्हा तो जाईल अवे फ्रॉम द नॉर्मल. सो रे ऑफ लाईट जात आहे अवे फ्रॉम द नॉर्मल. त्यानंतर बघू शकता यामध्ये सम अमाउंट ऑफ लाईट जो आहे तो रिफ्लेक्टेड बॅक, बघू शकता सम अमाउंट ऑफ लाईट जो आहे तो रिफ्लेक्टेड बॅक आलाय, मीन्स पुन्हा डेन्सर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये आलेला आहे, आणि याला म्हणतो आपण पार्शियल रिफ्लेक्शन. मीन्स सम अमाउंट ऑफ लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट झालेला आहे आणि सम अमाउंट ऑफ लाईट झालेला आहे रिफ्लेक्ट, आणि याला म्हणू आपण पार्शियल रिफ्लेक्शन, ज्यामध्ये सम अमाउंट ऑफ लाईट तर रिफ्लेक्ट झाला बट काही अमाउंट मध्ये लाईट झाला रिफ्लेक्ट, आणि याला म्हणतो आपण पार्शियल रिफ्लेक्शन. सो जेव्हा वॉटर मधून एअर मध्ये मीन्स डेन्सर मधून एअर रेअरर मीडियम मध्ये गेला तेव्हा सम अमाउंट ऑफ लाईट रिफ्लेक्ट झाला पण त्यासोबत काही अमाउंट ऑफ लाईट झाला रिफ्लेक्ट, आणि यालाच म्हणतो आपण पार्शियल रिफ्लेक्शन. तर बघू शकता आता जेव्हा रे ऑफ लाईट डेन्सर मीडियम मधून रेअरर मध्ये जाईल तो जाईल अवे फ्रॉम द नॉर्मल. तर बघून घ्या यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स यापेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो असेल, बघून घ्या रिफ्रॅक्शनचा अँगल जो असेल तो ग्रेटर असेल ऍज कम्पेअर टू इन्सिडन्स बिकॉज रे ऑफ लाईट जात आहे अवे फ्रॉम द नॉर्मल. पुन्हा जेव्हा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करू, बघा आता फर्स्ट केस मध्ये आपण अँगल ऑफ इन्सिडन्स घेतला, आता पुन्हा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण फर्स्ट केस पेक्षा इन्क्रीज केला, तर जेव्हा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करू त्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा होईल इन्क्रीज, बिकॉज बघू शकता अँगल ऑफ इन्सिडन्स जेव्हा इन्क्रीज करू तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा होईल इन्क्रीज अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ नुसार बघू शकतो आपण, स्नेल्स लॉचं म्हणणं आहे स्नेल्स लॉ असेल साइन आय अपॉन साइन आर, बघू शकता साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू असते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, और साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू असेल कॉन्स्टंट, मीन्स ही व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट राहील. तर जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज होईल तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा इन्क्रीज होईल, तेव्हाच ही व्हॅल्यू राहील कॉन्स्टंट. मीन्स बघा फर्स्ट केस मध्ये साइन आय अपॉन साइन आर, फर्स्ट केस मध्ये साइन आय अपॉन साइन आर ची जी व्हॅल्यू असेल ते सेकंड केस मध्ये साइन I1 अपॉन साइन R1 ची व्हॅल्यू असेल, आणि ऑल केसेस मध्ये व्हॅल्यू सेम असेल. सो त्यासाठी बघू शकता व्हॅल्यू असेल कॉन्स्टंट. बघून घ्या साइन आय अपॉन साइन आर ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल मीन्स ऑल केसेस मध्ये व्हॅल्यू सेम असेल, त्यासाठी जेव्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज करेल तेव्हा आर ची सुद्धा व्हॅल्यू इन्क्रीज करायला पाहिजे, बिकॉज साइन आय इन्क्रीज करेल आणि साइन आर इन्क्रीज करेल तेव्हाची व्हॅल्यू राहील कॉन्स्टंट. सो दोन्ही ठिकाणी बघू शकता साइनचं फंक्शन आहे, तर ही व्हॅल्यू जर कॉन्स्टंट ठेवायची असेल तर आय आणि आर दोन्ही सोबत इन्क्रीज व्हायला पाहिजे, डिक्रीज होताना दोन्ही सोबत डिक्रीज व्हायला पाहिजे, तेव्हाच ही व्हॅल्यू राहील कॉन्स्टंट. सो इथे अँगल ऑफ इन्सिडन्स जर इन्क्रीज केला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा होईल इन्क्रीज, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन्क्रीज होताना होऊ शकता अवे फ्रॉम द नॉर्मल जात आहे. आणि पुन्हा जर थर्ड केस मध्ये बघा पुन्हा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केलेला आहे, आणि आता जर बघितलं तर रिफ्रॅक्शन पूर्ण बाउंड्रीहून पास होत आहे. बघून घ्या ही असेल बाउंड्री बिटवीन वॉटर अँड एअर, आणि जेव्हा आपण पुन्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला जो रिफ्रॅक्शन आहे ते पास झालेला आहे बाउंड्रीवरून, मीन्स जो रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो झालेला आहे 90 डिग्री. जेव्हा तो बाउंड्रीवरून पास करेल नॉर्मल सोबत त्याचा अँगल मोजतो आपण, बघून घ्या इथे नॉर्मल सोबत अँगल मोजलेला आहे आपण आर, पुन्हा इथे अँगल नॉर्मल सोबत मोजलेला आहे. सिमिलरली आपण इथून जर अँगल बघितला तर तो झालेला आहे 90 डिग्री, आणि जेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असेल त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला म्हणतो आपण क्रिटिकल अँगल. when angle of बघू शकता when angle of refraction is 90 डिग्री, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर 90 डिग्री असेल तेव्हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याला म्हणतो आपण क्रिटिकल अँगल. सर बघू शकता तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स
क्रिटिकल अँगल असेल जेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इक्वल टू असेल 90 डिग्री. आणि त्यानंतर बघू शकता जेव्हा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, बघा जेव्हा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर केलाय क्रिटिकल अँगल पेक्षा सुद्धा, जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर असेल क्रिटिकल अँगल पेक्षा, बघू शकता फर्स्ट जेव्हा क्रिटिकल अँगल होता तेव्हा रे ऑफ लाईट गेला बाउंड्रीवरून, मीन्स रिफ्रॅक्शन गेलं बाउंड्रीवरून, रिफ्रॅक्शनचा जो अँगल असेल तो झाला 90 डिग्री. आणि आता आपण अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर दॅन केलाय क्रिटिकल अँगल पेक्षा सुद्धा, आणि त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल की जो रे ऑफ लाईट आहे तो रिफ्रॅक्ट न होता टोटली झालेला आहे रिफ्लेक्ट. तर बघू शकता अँगल ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असेल तेव्हा जो रे ऑफ लाईट आहे तो रिफ्रॅक्ट न होता रिफ्लेक्ट झालेला आहे, रिफ्लेक्ट होईल, आणि त्यालाच म्हणू आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सुरुवातीला जर बघितलं काही अमाऊंट ऑफ लाईट हा रिफ्रॅक्ट होत होता आणि काही अमाऊंट मध्ये रिफ्लेक्शन होत होतं, पण जेव्हा अँगल ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असेल तेव्हा कुठल्याही प्रकारचं रिफ्रॅक्शन न होता ओनली झालेलं आहे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन न होता ओनली रिफ्लेक्शन झालेलं आहे, आणि यालाच म्हणू आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मीन्स डेन्सर मीडियम मधून लाईट डेन्सर मीडियम मध्येच राहिला आणि याला म्हणू आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघू शकता.